Hello, next video on straight lines. हा एक नवीन फॉर्म्युला इथे मी डिस्क्राईब करणार आहे. हाऊ टू फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम द लाईन. तर पॉईंट आहे Px1y1 आणि ती लाईन आहे ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. तर त्या P पासून लाईनवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे आणि त्याची लेंथ काढण्याचा फॉर्म्युला आहे विच इज इक्वल टू मॉड ऑफ ax1 plus by1 plus c divided by square root of a square plus b square. ओके, तर कसा फॉर्म्युला वापरायचा आहे बघा. लाईनचं इक्वेशन ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 आहे. तर कुठल्याही फॉर्ममध्ये इक्वेशन असू दे, पहिल्यांदा एक्स वाय आणि कॉन्स्टंट सी सगळं आधी आपल्याला डावीकडे ट्रान्सफर करायचं आहे. त्याच्यानंतर एक्सचा कोइफिशियंट ए, वायचा कोइफिशियंट बी आणि हा सी हा त्या लाईनमधला कॉन्स्टंट आहे. तर काय करायचं, वर न्यूमरेटरमध्ये मॉड्युलसमध्ये ए आणि एक्स जो आहे ना इक्वेशनमधला, त्या एक्सच्या ठिकाणी Px1y1 जो पॉईंट आहे त्यातला x1 जो आहे तो एक्सच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचा आणि y1 जो आहे x1 y1 मधला तो y1 जो आहे तो yच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचा आहे. तर असा झाला मॉड ax1 प्लस बी वाय वन प्लस सी डिवायडेड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्याच्यावर एक एक्झाम्पल आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट 2, 3 फ्रॉम द लाईन 3x मायनस वाय इज इक्वल टू 8. So what we are doing is we are rewriting the equation as 3x minus y minus 8 equal to 0. बघा इक्वेशन कसं केलं आहे, उजवीकडचा 8 डावीकडे आपण ट्रान्सफर केला. त्याच्यानंतर डिस्टन्स इज इक्वल टू मॉड 3 इंटू, आता स्ट्रेट लाईनचं इक्वेशन मी इथे वर कन्सिडर करणार आहे. 3 इंटू एक्स जो आहे त्या एक्सच्या ठिकाणी पॉईंटमधला एक्स टाकायचा म्हणजे 2 टाकला, मायनस वायच्या ठिकाणी त्या पॉईंटमधला वाय म्हणजे 3 टाकला आणि मायनस 8 डिवायडेड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, बी म्हणजे वायचा कोइफिशियंट आणि हे सिम्प्लिफाय केल्यानंतर उत्तर येते रूट ऑफ 5/2. तर हे अगदी छोटं गणित आहे, एका मार्कासाठी येऊ शकतं. सो बी प्रिपेअर्ड विथ सच एक्झाम्पल. मधला 7 जो आहे तो आधी डावीकडे शिफ्ट केला. सो इक्वेशन विल बिकम 3x प्लस 4y मायनस 7 इक्वल टू 0. आणि मग परपेंडिक्युलर डिस्टन्स PM इज इक्वल टू, आता इथे PM म्हटलेलं आहे, पॉईंट P घेतला आणि फुट ऑफ परपेंडिक्युलरला M असं म्हटलेलं आहे. इवन द फिगर इज नॉट देअर, यू कॅन व्हिज्युअलाइज. सो PM इज इक्वल टू मॉड ऑफ 3x, आता स्ट्रेट लाईनचं इक्वेशन इथे कन्सिडर करायचं. 3x प्लस 4y मायनस 7. एक्सच्या ऐवजी मी पॉईंटमधला 3 टाकला आणि वायच्या ठिकाणी त्या पॉईंटमधला 4 टाकलेला आहे आणि असं करून उत्तर आलेलं आहे 18/5. राईट. ॲज आय टोल्ड यू लास्ट टाईम, डू नॉट मेक धिस इंटू डेसिमल, लेट इट बी ॲज इट इज. एक छोटासा मुद्दा आहे, 3 कन्करंट लाईन्स. कन्करंट लाईन्स म्हणजे त्या तिन्ही स्ट्रेट लाईन्स एकाच पॉईंटवर इंटरसेक्ट होतात, दॅ नोन ॲज कन्करंट लाईन्स. तर हे कसं ओळखायचं कन्करंट आहेत का, तर त्यासाठी मी 3 इक्वेशन्स कन्सिडर केलेत. a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0, a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0, a3x प्लस b3y प्लस c3 इक्वल टू 0. डिफाईन पण केलं आहे, दे आर कॉल्ड कन्करंट इफ दे इंटरसेक्ट ॲट द सेम पॉईंट. आणि त्याची कंडिशन किंवा त्याचा फॉर्म्युला आहे तो डिटर्मिनंट a1 b1 c1, म्हणजे पहिल्या इक्वेशनमधले कॉन्स्टंट्स टाकले, मग दुसऱ्यातले टाकले आणि मग तिसऱ्यातले ॲज अ थर्ड रो म्हणून टाकलेले आहेत. तो जर 0 आला तर इक्वेशन्स किंवा त्या लाईन्स ज्या आहेत त्या कन्करंट आहेत. इथे महत्त्वाचं काय आहे की तिन्ही इक्वेशन्स याच फॉर्ममध्ये आपल्याला रिराईट करायचे आहेत. म्हणजे C1 C2 C3 जर उजवीकडे दिलेला असेल एक्झाम्पलमध्ये तर आपल्याला तो आधी डावीकडे शिफ्ट करायचा आहे आणि मग
हे जे कोइफिशियंट्स आहेत ते एकाखाली एक, म्हणजे पहिल्यांदा एक्स, मग वाय आणि मग कॉन्स्टंट, याच फॉर्मॅटमध्ये ते कोइफिशियंट्स आपल्याला लिहायचे आहेत. इथे कुठे गडबड करायची नाही. म्हणजे एक्सचा कॉलम असायला पाहिजे, मग वायचा आणि मग कॉन्स्टंटचा कॉलम असायला पाहिजे. ऑलराईट. एक्सच्या कॉलममध्ये वायची व्हॅल्यू टाकायची नाही. त्यासाठी पहिलं काम हेच आहे आपलं की इक्वेशन्स जे आहेत ते आधी या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे आहेत. ह्याचं एक एक्झाम्पल पुढे आहे. फाइंड के इफ द लाईन्स 3x + y - 2 = 0, kx + 2y - 3 = 0 आणि 2x - y - 3 = 0 मीट ॲट द सेम पॉईंट. मीट ॲट द सेम पॉईंट म्हणजे एकाच ठिकाणी इंटरसेक्ट होतात. तर ह्या 3 लाईन्स जर इंटरसेक्ट होत असतील एकाच पॉईंटवर, तर के किती असायला हवा, हे असा प्रश्न आहे. तर त्यासाठी आपण तो डिटर्मिनंट तयार केला. त्या एक्स वाय आणि कॉन्स्टंट्स जे आहेत त्याचे कोइफिशियंट्स इथे सबस्टिट्यूट केले. 3 1 - 2, k 2 - 3 आणि 2 - 1 - 3 = 0. हा डिटर्मिनंट एक्सपॅन्ड करा आणि त्यातून के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, विच विल बी 5. ओके. लेक्चरमध्ये आणि प्रत्येक लेक्चरमध्ये सांगते, या व्हिडिओमधले फॉर्म्युले एकत्र लिहा, गणितं एकत्र लिहा. असं केलं तर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये सुसूत्रता येईल. आता पुन्हा मी अजून 3 फॉर्म्युले इथे देणार आहे. स्ट्रेट लाईनचे इक्वेशन्स कसे फाइंड आउट करायचे. ॲक्च्युली पुस्तकामध्ये हा मुद्दा सगळ्यात आधी आहे, पण आधी मी काय केलं, सगळे छोटे छोटे पॉईंट्स कव्हर करून घेतलेत. कुठले छोटे छोटे पॉईंट्स कव्हर केले आपण? स्लोप आधी कव्हर केला, त्याच्यानंतर पॅरलल लाईन्स बघितले, मग परपेंडिक्युलर लाईन्स बघितले, मग इंटरसेप्ट्स बघितले. इंटरसेप्ट्स पाहिल्यानंतर आपण काय पाहिलं, हाऊ टू फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स. त्याच्यानंतर आपण पाहिलं की एका पॉईंटपासून जर एका लाईनवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्याची लेंथ कशी काढायची, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, तो फॉर्म्युला आपण पाहिला. तो झाल्यानंतर आपण 3 कन्करंट लाईन्स पाहिलं. एक्सक्यूज मी. आणि आता आपण शेवटचा पॉईंट घेतोय, हाऊ टू फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. त्याचे 3 इक्वेशन्स आहेत, 3 फॉर्म्युले आहेत. त्याला फॉर्म असं म्हटलेलं आहे, पण ते फॉर्म्युलेच आहेत. पहिला आहे स्लोप पॉईंट फॉर्म. तर नावामध्येच कळतं की ज्या लाईनचा आपल्याला स्लोप माहिती आहे आणि ज्या लाईनवरचा कोणताही एखादा पॉईंट माहिती आहे, त्यावेळी हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. सो व्हॉट इज गिवन? द गिवन इज स्लोप ऑफ लाईन m, ओके, अँड अ पॉईंट x1 y1 ऑन द लाईन. तर हा फॉर्म्युला वापरायचा, y - y1 = m × x - x1. ह्याच्यामध्ये x1 y1 ला सबस्टिट्यूट करायचं आहे आणि m ला सबस्टिट्यूट करायचं आहे, म्हणजे आपल्याला स्ट्रेट लाईनचे इक्वेशन काढता येईल. पण त्या लाईनवरचे कोणतेही 2 पॉईंट्स माहिती असतात, तर अशा वेळी हा 2 पॉईंट फॉर्म वापरता येतो. व्हॉट इज गिवन? 2 पॉईंट्स x1 y1 and x2 y2 ऑन द लाईन. The formula is y - y1 upon y2 - y1 = x - x1 upon x2 - x1. याला आपण आधीच्या फॉर्मप्रमाणे लिहू शकतो. डावीकडचा y2 - y1 जो आहे तो RHSमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. तो LHS इज y - y1 = आणि RHSमध्ये काय बदल केला, वरचा x - x1 आहे त्याला बाजूला लिहिलं आहे आपण. म्हणजे मग इथे ब्रॅकेटमध्ये कॉम्बिनेशन कसं होतं, y2 - y1 upon x2 - x1. काही क्लिक झालं का हे बघून? हा स्लोपचा फॉर्म्युला आहे एमसाठी. म्हणजे हे इक्वेशन आपलं असं आपण इमॅजिन करू शकतो, y - y1 = m × x - x1. म्हणजे काय अर्थ आहे याचा, की जर लाईनवरचे 2 पॉईंट्स माहिती असतील तर आपण पहिला जो फॉर्म दिला आहे ना ह्याच्यातला, त्यात x1 y1 आणि x2 y2 सबस्टिट्यूट करून उत्तर काढू शकतो. ऑर एल्स आपण आधी m काढू शकतो ॲज y2 - y1 upon x2 - x1 आणि मग त्या खालच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करून सुद्धा आपण लाईनचे इक्वेशन काढू शकतो. देयर इज अनदर फॉर्म्युला फॉर इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, दॅट इज डबल इंटरसेप्ट फॉर्म. तर A आणि B हे x आणि y इंटरसेप्ट्स आहेत.
बऱ्याचदा आपल्याला लाईनवरचं पॉईंट माहिती नाही आहे, बट अजून स्लोपही माहिती नाही आहे. पण आपल्याला जर ए आणि बी पॉईंट्स माहिती असतील तर आपण लाईनचे इक्वेशन अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो. Assuming x intercept is a and y intercept is b, the formula will be x upon a plus y upon b is equal to 1. ऑलराईट. आता या इंटरसेप्ट्सबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी सांगायची होती की ही जी फिगर काढलेली याच्यामध्ये एक्स आणि वाय इंटरसेप्ट दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, कारण लाईन मी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ड्रॉ केली आहे. म्हणजे अशी अशी लाईन बघितली, ए इज पॉझिटिव्ह अँड बी इज पॉझिटिव्ह. आता हे दुसरी फिगर बघा, लाईन मी सेकंड क्वाड्रंटमध्ये ड्रॉ केलेली आहे. तर इथे ए निगेटिव्ह आहे आणि बी पॉझिटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये जेव्हा आपण लाईन ड्रॉ करतो तेव्हा ए आणि बी दोन्ही नेगेटिव्ह असू शकतात. आणि या फॉर्ममध्ये चौथ्या क्वाड्रंटमध्ये लाईन ड्रॉ केल्यामुळे ए पॉझिटिव्ह आहे आणि बी निगेटिव्ह आहे. बऱ्याचदा लाईन ओरिजिनमधून जाते, अशा वेळी इंटरसेप्ट्स नाही तयार होत. ऑलराईट. So what is important now is remember these three formulae: y minus y1 equal to m into x minus x1, then y minus y1 upon y2 minus y1 equal to x minus y1 upon x2 minus x1, and x upon a plus y upon b is equal to 1. So with this I am ending this video, and let us stop here.